नॉन स्ट्राइक पर कृष्णा और स्ट्राइक पर विनायक और बॉलिंग मार पर पर्सनल कोटे की पहली और फर्स्ट इनिंग्स की पहली ओवर लेकर सुशांत। देखते हैं कैसी गेंदबाजी करते हैं क्योंकि सामने बड़े बल्लेबाज मौजूद विनायक और नॉन स्ट्राइक पर कृष्णा अच्छे गेंदबाज है। और पिछले मैच के मैन ऑफ द मैच शिव कुमार सर, अपना मैन ऑफ द मैच का किताब लीजिए। अच्छी गेंद बल्लेबाजी की थी पिछले मैच में और उठा के मारा हुआ शॉट बाउंड्री की तरफ जाती हुई गेंद सीधा सीमा के बाहर। पहली गेंद सीधा सीमा के बाहर, टॉस गेंद थी उसका पूरा फायदा उठाते यहाँ पर विनायक का। और ये नो बॉल +4। पहली गेंद टॉस और फ्री हिट का मौका, एक ऑफर दिया है पर विनायक को सुशांत ने। देखते हैं उसका कैसा फायदा उठाते हैं क्योंकि बहुत ही अच्छा शॉट खेला है पर विनायक ने। फिर से तैयार सुशांत विनायक के लिए और एक अच्छा शॉट, हाँ में गेंद और एक कैच ड्रॉप, लेकिन फ्री हिट का मौका था, कुछ नुकसान नहीं। और दोनों ही बल्लेबाज 2 रन लेने में कामयाब और 1 रन शॉट, सिर्फ 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर में स्कोर बढ़ता हुआ 6 रन। खराब रनिंग बिटवीन द विकेट क्योंकि आपको देख के भागना होगा क्रीज। फिर से तैयार विनायक, गेंदबाजी करते हुए सुशांत। पहली गेंद टॉस, उसके बाद थोड़ा कम बैक करते और एक गेंद टॉस थी, पीछे की तरफ खेला हुआ शॉट सीधा सीमा के बाहर 4 रन के लिए। बहुत ही अच्छा शॉट है पर विनायक के बल्ले के द्वारा। 2 चौके बनाकर खेलते हुए यहाँ पर विनायक। इस चौके का स्कोर में स्कोर बढ़ता हुआ 10 रन, बिना कोई विकेट खोए यहाँ पर चैंपियन स्क्वाड। खराब गेंदबाजी यहाँ पर सुशांत द्वारा। किरण, सॉरी बॉलर नेम किरण। फिर से तैयार विनायक, धीरे धीरे अंपायर को क्रॉस करते हुए किरण और एक उठा के मारा हुआ शॉट, लेकिन बल्ले का अंदर किनारा के पीछे की तरफ जाती हुई गेंद। 2 रन लेने में कामयाब, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और एक शॉर्ट रन और एक शॉर्ट रन यहाँ पर। खराब रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाज द्वारा। 11 रन स्कोर बोर्ड में स्कोर बढ़ता हुआ 11 रन पहले ओवर की प्रगति पर। आखिरी 3 गेंदें शेष इस ओवर की, खराब गेंदबाजी मानी जाएगी। फिर से तैयार किरण और एक उठा के मारने हुआ शॉट, लेकिन और 1 रन लेने में कामयाब। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 12 रन। पहली बार स्ट्राइक पर कृष्णा, देखते क्या करते। अच्छे खिलाड़ी है, बड़े शॉट खेलने में माहिर कृष्णा। किरण फिर से तैयार, राइट आर्म और विकेट गेंदबाजी करते हैं यहाँ पर कृष्णा के लिए। धीरे धीरे अंपायर को क्रॉस करते हुए किरण और एक उठा के मारा हुआ शॉट, हवा में गेंद और एक कैच ड्रॉप। खराब फील्डिंग मानी जाएगी क्योंकि एक बड़े बल्लेबाज की कैच ड्रॉप करेंगे तो बहुत महंगा पड़ सकता है। और 2 रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज। इस 2 रन के साथ स्कोर में स्कोर बढ़ता हुआ 14 रन। खराब फील्डिंग मानी जाएगी क्योंकि एक हाइड हिटर बल्लेबाज कृष्णा है, उनके कैच ड्रॉप करती हुई यहाँ पर कैस्टल फाइटर्स की टीम। आखिरी गेंद लेकर किरण तैयार, सामने बल्लेबाज कृष्णा और एक अच्छा गेंद
ऑफ साइड में खेला हुआ शॉट और उतनी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन लेने में कामयाब। पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर में स्कोर बढ़ता हुआ 16 रन, लॉस ऑफ 0 विकेट। खराब गेंदबाजी मानी जाएगी, उतनी खराब फील्डिंग। और कैस्टल फाइटर्स को कम से कम 70 या 60 रन बनाने जरूरी, क्योंकि तगड़ी टीम है उनके सामने, अच्छे अच्छे बल्लेबाज मौजूद चैंपियन स्क्वाड में। और अपनी पर्सनल ओटा की पहली ओवर लेकर और इनिंग्स की दूसरी ओवर लेकर देखते हैं कौन आते हैं यहाँ पर। अंपायर 2 मिनट थांबा जरा। नाही 2 शॉट रन, 2 शॉट स्कोर बरोबर। दोन मिनट थांबा। 16 रन, 16 रन। हाँ बॉलर नेम कौन? बॉलर नेम कौन तो बॉलर नेम स्टार्ट कीजिए पर। और इनिंग्स की दूसरी ओवर लेकर और अपनी पर्सनल कोटा की पहली ओवर लेकर बॉलर नेम बिसाजी। देखते कैसे गेंदबाजी करते हैं, क्योंकि एक अच्छे बल्लेबाज मौजूद है विनायक का, अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पर। फिर से तैयार विनायक का, सामने गेंदबाज बिसाजी और एक अच्छा गेंद पीछे की तरफ जाती हुई गेंद, 1 रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन। अच्छे रन रेट के साथ चलती हुई यहाँ पर कैस्टल फाइटर्स की टीम। हेलो आपल्या या क्रिकेट प्रेमी लीग साठी विनय मंजिरीकर सर यांनी, झाडस क्यूसी हेड यांनी आपल्या या क्रिकेट लीग साठी 5000 रुपयाची देणगी दिली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। टॉस गेंद और उसका पूरा फायदा उठाते यहाँ पर कृष्णा, सीधा सी मार के बाद 6 रन के लिए। इस 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 23 रन, लॉस ऑफ 0 विकेट। मैंने पहले ही कहा था कि कैच ड्रॉप करेंगे तो कृष्णा एक हाई रेटर बल्लेबाज है, उनका कैच ड्रॉप किया, उसका नतीजा भोगती हुई यहाँ पर की टीम। खराब गेंदबाजी मानी जाएगी बिसाजी द्वारा। टॉस गेंद, फिर से तैयार कृष्णा, धीरे धीरे अंपायर को क्रॉस करते हुए बिसाजी। विनय सर यांना पुष्पगुच्छ देऊन यांचं स्वागत करतील धनंजय। से कम बैक करते हुए यहाँ पर 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 24 रन, लॉस ऑफ 0 विकेट्स। अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी क्योंकि कैस्टल फाइटर्स एक अच्छी टीम है। फिर से तैयार बिसाजी, स्ट्राइक पर विनायक और एक अच्छी गेंद और एक डॉट गेंद। नाही असू दे, खेळतात ना, नाही असू दे, अरे खेळतायत ना, खेळताना नको ते, मग फोकस हे होतो। नाही काम करूया मग, मध्ये ब्रेक होईल त्यावेळी बोलतो। ब्रेक झाला त्यावेळी बोलूया। आखिरी 2 गेंदें शेष इस ओवर की। फिर से तैयार विनायक, सामने गेंदबाज विनायक बिसाजी, सॉरी, धीरे धीरे अंपायर को क्रॉस करते हुए यहाँ पर बिसाजी और एक टॉस गेंद और कुछ फायदा नहीं उठा पाया यहाँ पर और 1 रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाजी से। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 25 रन बिना कोई विकेट हुए। बहुत ही अच्छी बल्लेबाजी चलती हुई यहाँ पर कैस्टल फाइटर्स द्वारा, दोनों हाई हिटर बल्लेबाज है और एक अच्छी गेंद
कुछ समझ नहीं पाया पर कृष्णा, और ओवर की समाप्ति। इस 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 25 रन। आणि आपल्या या क्रिकेट लीगसाठी आपले 2 शब्द व्यक्त करतील ते म्हणजे विनय सर. मित्रांनो, धन्यवाद तुम्ही बोलवल्याबद्दल मला इकडे. आणि मी 2 गोष्टी सांगतो. म्हणजे पहिलं म्हणजे मी नाव बघितलं सुरेश मनोळे सर. म्हणजे मी ज्यावेळी माझं करिअर स्टार्ट केलं, ही वॉज माय मेंटर. मला जे काय थोडंफार नॉलेज आहे फार्मामधलं, सो त्यांचं नाव बघितल्यावर मी नाही म्हणू शकलो नाही पहिलं म्हणजे. दुसरं आहे की क्रिकेट प्रीमियर लीग मी बघितलं की सगळे फार्मावाले आहेत ना. फार्माशिवाय कोण आहे का आपल्याच्यात? हां, नॉन फार्मा पण आहेत, प्रायव्हेटवालेच आहेत ना. गव्हर्नमेंटवाला कोण आहे? हां, ठीक आहे. म्हणजे प्रायव्हेटवाल्यांचं दुःख मी समजू शकतो है ना. सो मी मला एक ओकेजन म्हणा किंवा काहीतरी पाहिजे होतं की मला आठवतं की याच्या आधी 2-3 वेळा असं झालं की आम्ही खूप प्रॉब्लेम होतो. आज खुशीचा दिवस आहे, पण मी जस्ट एक आठवण म्हणून सांगतो. वी लॉस्ट 2 ऑफ आवर बेस्ट कलिग्स सम लॉंग 2 वर्ष आधी एक झाला. आय थिंक 4-5 मंथ्स बॅक आधी एकदा झाला. आणि आपण डिसाईड केलं की त्यांच्या फॅमिलीला काहीतरी मदत करायची म्हणून. सो माझी टीम होती आमच्यासोबत. आम्ही एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला दोन्ही केसमध्ये. अश्विन यांना सगळ्याला माहीत आहे. तर कोण कोणाचं ओळखीचं नव्हतं, पण सगळे एका मिनिटात एकत्र आले. आणि आम्ही ऑलमोस्ट 5-6 लाख रुपये आय थिंक 10-15 दिवसात जमा केले. मग अशीच एक केस आली. अश्विन केम टू मी आणि एक मी ओळखत पण नव्हतं त्या माणसाला. म्हणजे कळलं ना, त्यांचं फॅमिलीचं खूप बॅकग्राऊंड हे होता. प्रकाशला पण माहिती आहे, हां चंदगडचं आहे. त्याने म्हटलं की फॅमिलीची हालत म्हणजे बरोबर नाही, आपण काहीतरी मदत करावी. आउट ऑफ नोवेअर, म्हणजे आपण एकमेकाला ओळखत पण नाही, पण एका कोणाच्या तरी जनरल हक्केवर आपण असं एकत्र आलो. आणि आपण आय डोंट नो म्हणजे 2-2.5 लाख रुपये जमा केले. आणि हे पैसा काहीच नाही आहे. पैसा आज आहे, उद्या नाही आहे. बट व्हॉट इट शोड इज दॅट वी आर एज अ टीम टुगेदर. फार्मास्युटिकलवाले आपण एकत्र आलो, म्हणजे प्रायव्हेटवाले. गव्हर्नमेंटवाल्यांना भरपूर सोयी असतात. आपल्यासाठी छोट्या छोट्या आपण अशाच एक ओकेजन शोधायचे असतात, आनंद शोधायचा असतो. सो व्हॉट इट शोड इज की वी आर एज अ टीम व्हेरी स्ट्रॉंग. आणि क्रिकेट हा टीमचा स्पोर्ट्स आहे. सो दिस विल ब्रिंग यू टुगेदर एज अ टीम मोर. दुसरी गोष्ट, फार्मामध्ये आणि क्रिकेटमध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत. हां, डेव्हिएशन झालं, OS झालं, इथे पण वाईट झाला, नो बॉल झाला. हां, पण फार्मामध्ये जर आपण जिंकतो तर टीमच असते, आणि क्रिकेटमध्ये पण जिंकणार तर आपण टीमच असणार. सो आज मला दिसतंय इथे गोव्याची लोक आहेत, चंदगडची लोक, मॅक्झिमम चंदगडचीच असणार. चंदगडची लोक आहेत, कोल्हापूरची लोक आहेत. कोणी मला सांगितलं की मुंबईवरून लोक आलेत, नाशिकवरून लोक आलेत. एक स्पोर्ट्स ब्रिंग्स अस टुगेदर. दॅट मेक्स अस स्पेशल. की हे आणि ह्या स्पिरिटमध्ये खेळा. आणि मी आज याला सुनीलला सांगितलं, पण मी इथे असू नसू कुठेही असू, याच्या पुढे प्रत्येक वेळी तुम्ही हाक माराल तर आय एम ऑलवेज देअर फॉर यू. एनी सपोर्ट, एनिथिंग रिक्वायर्ड, आय एम ऑलवेज देअर. ठीक आहे. सो प्ले इन द स्पिरिट ऑफ गेम. जिंकणं महत्त्वाचं नसतं, खेळ भावना महत्त्वाची असते. स्पोर्ट्समॅनशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो प्लीज एन्जॉय द फुल डे. सुखात दुःखात आपण एकत्र असू नेहमी. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. आपले हे मनोगत नक्कीच असे आम्हाला प्रेरणादायी ठरतील. आणि धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल आणि आम्हाला हे आर्थिक म्हणा किंवा असं सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. स्कोर बढ़ता हुआ 30 रन, 1 विकेट के नुकसान पर. और एक अच्छा शॉट, स्ट्रेट ड्राइव खेला हुआ शॉट, सीधा सी मार के बाहर, 4 रन के लिए. बहुत ही अच्छी बल्लेबाजी यहाँ पर कृष्णा द्वारा. और पिछला विकेट विनायक का रन आउट के रूप में. और स्कोर बढ़ता हुआ 34 रन, टॉस अपॉन विकेट. बहुत ही अच्छी बल्लेबाजी यहाँ पर कृष्णा द्वारा. 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 34 रन, लॉस अपॉन विकेट. और विनायक का स्थान बनने के लिए नए बल्लेबाज राहुल. और आखिरी ओवर लेकर, पहली इनिंग्स की आखिरी ओवर लेकर नितेश. पर्सनल कोटा की पहली ओवर और इनिंग्स की आखिरी ओवर लेकर नितेश.
देखते हैं कैसी गेंदबाजी करती है। स्ट्राइक पर राहुल, नॉन स्ट्राइक पर कृष्णा। राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए पर नितेश राहुल के लिए धीरे धीरे अंपायर को क्रॉस करते हुए, और एक अच्छी गेंद यॉर्क लाइन की गेंद थी, कुछ समझ नहीं पाया पर, और लेग बैक के रूप में मिलता हुआ एक रन। इस एक रन के साथ स्कोर में स्कोर बढ़ता हुआ 35 रन, लॉस ऑफ 1 विकेट। अच्छी गेंदबाजी यहाँ पर, पहली ओवर खराब लेकिन उसके बाद कमबैक करते हुए यहाँ पर चैंपियन स्क्वाड की टीम। और एक भी उठा के मारा हुआ शॉट, सीधा शॉट और सीधा सी मार के बाद 6 रन के लिए। बहुत ही अच्छी बल्लेबाजी यहाँ पर कृष्णा द्वारा, और इस 6 रन के साथ स्कोर में स्कोर बढ़ता हुआ 41 रन, लॉस ऑफ 1 विकेट। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर कृष्णा द्वारा। पहले ओवर कैच का मौका था लेकिन ड्रॉप किया, लेकिन उसके बाद कृष्णा का जलवा दिखाते यहाँ पर, और एक सीधा सी मार कर बार 6 रन के लिए। बैक टू बैक 2 छक्के लगाते हुए पर कृष्णा, इस 6 रन के साथ स्कोर में स्कोर बढ़ता हुआ 47 रन। अच्छी कमबैक की थी 2 ओवर में, लेकिन उसके बाद खराब गेंदबाजी आखिरी ओवर, खराब गेंदबाजी चलती हुई यहाँ पर नितेश द्वारा। 10 गेंदों में 32 रन बनाकर खेलते हुए यहाँ पर कृष्णा, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर करते हुए, उतनी खराब गेंदबाजी करते हुए पर नितेश फिर से तैयार, और एक वाइड गेंद पूरी तरह लाइन और लेन से भटकते हुए यहाँ पर नितेश। स्कोर बढ़ता हुआ 48 रन। अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी क्योंकि कैस्ट्रॉल फाइटर्स एक अच्छी टीम है, अच्छे अच्छे गेंदबाज मौजूद, बाबा जैसे गेंदबाज मौजूद उनकी टीम में। और एक उठा के मारा हुआ शॉट, सीधा सीमा रखी के बाहर 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया यहाँ पर बल्लेबाजी यहाँ पर चलती हुई कृष्णा द्वारा। इस 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 54 रन, लॉस ऑफ 1 विकेट। कृष्णा टेनिस क्रिकेट जगतातील एक खतरनाक फलंदाज, ज्यांनी आपल्या पाठीमागच्या 2-3 संडेमध्ये बॅक टू बॅक टुर्नामेंट्स जिंकलेले आहेत आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा घेतलेले आहेत सेमीफायनल फायनलमध्ये, आणि तसाच काहीच प्रदर्शन इकडे करताना क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये चॅम्पियन स्क्वॉड संघासाठी बॅक टू बॅक 3 सिक्सेस, काय ते 6 षटकांमध्ये परिवर्तन होईल। अखेरचे 3 चेंडू काय करतोय बघूया कृष्णा। नितेश याचा खराब चेंडू, पुन्हा एकदा राईट आर्म, सॉरी 3 बॅक टू बॅक चेंडू आणि उरलेले 2 चेंडू। नितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्मवर गोलंदाजी मार्कवर तयार, आणि सामना करण्यासाठी कृष्णा तयार। पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेले आहेत आणि विकेट किपरसाठी अपील पण नाकारलेली आहे पंचांनी। पंचगिरी म्हणावे लागेल इथे आंबेश आणि आदेश सरांच्या रूपात चांगला असं पंच निर्णय देत आहेत। पुन्हा एकदा नितेश, चांगला असा चेंडू, कृष्णा बीट झालाय, राईट आर्म ऑफ द विकेटच्या दिशेने मारा करताना परंतु फसलेला आहे, आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार। शेवटचा चेंडू इनिंगचा ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त चेंडूच्या धावेत 1 धाव मिळते। पंचांचे हात खुललेले आहेत आणि वाईड मिळतोय हा चेंडू। अतिरिक्त धावसंख्या झाली आहे ती 55 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। खूपच सुंदर फलंदाजी इथं चॅम्पियन स्क्वॉड संघातर्फे। पुन्हा एकदा हा शेवटचा चेंडू, नितेश गोलंदाजी मार्कवर आणि सामना करण्यासाठी कृष्णा तयार। काय होतोय, पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेनं लाईन ऑफ साईडच्या दिशेनं हा अतिरिक्त चेंडू, आणखी एक धावेची भर आणि धावसंख्या झाली आहे ती 56। आणि हा उत्कृष्ट ऑफसाईडला मारलेला षटकार कृष्णा गावडे यांच्या बॅटमधून। सलग 4 षटकारांची आतिषबाजी केलेली आहे त्यांनी कृष्णा गावडे यांनी।
संघाचा स्कोर 62 झाला आहे. 63ला विन आहे कोस्टल फायटर्स. जिंकण्यासाठी तुम्हाला 63 रन करायचे आहेत. कोस्टल फायटर्स मध्ये बॅट्समन पण मजबूत आहेत. अक्षय गावकर, सुशांत कोंडेकर, रामचंद्र पाटील, प्रवीण पाटील, भिसाजी मलकर, अमोल पाटील, किरण बामणे. नाश्ता करायचं कोण राहिला असेल तर नाश्ता करून घ्या, शिल्लक आहे अजून. जाने माने मेडिस प्लेचे प्लेयर शिवा. विठ्ठल 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 करा. नाश्ता करून घ्यायचा आहे जे कोण राहिलेले आहेत त्याने. तिसरा सामना चालू आहे. बोलूया तरी त्यांना आहे काय कुठं लिहिलेला. चौथं मॅच लिहिलेला आहे का अनिलदा? लिहिलेला आहे चौथं मॅच त्याच्या. यानंतर होणारा सामना सुनीलदा नेक्स्ट प्लॅनिंग कुठे? यानंतर होणारा सामना अथर्व एव्हेंजर्स विरुद्ध अयोध्या वॉरियर्स. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ते नाणेफेकीसाठी यायचं आहे. अथर्व एव्हेंजर्स विरुद्ध अयोध्या वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ते नाणेफेकीसाठी यायचं आहे. जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. ओके. टीमचं नाव काय? Coastal Fighters needs 63 runs for the win this match. Batsmen are ready. Bisaji facing first ball and play ball. First ball well shot by Bisaji. He has the outstanding batsman, and first ball goes to 4 runs.
Some changes in fielding by Krishna. Next ball. Ball throw by the Babaji and pacing by Bisaji. And hit the ball. Supla shot. And I think his favorite shot of Bisaji. After second ball, score goes to 8 runs. No loss. Next ball by Babaji. Shot. Well shot by Bisaji. Trying for second and they get. Good running between the wicket by Bisaji and Akshay. 10 runs has been completed of Coastal Fighters. यानंतर Next होणारा ball. सामना जो आहे तो अथर्व एव्हेंजर्स विरुद्ध अयोध्या वॉरियर्स. तरी दोन्ही संघाच्या And कर्णधारांनी ते again नाणेफेकीसाठी यायचं आहे. Bisaji playing same shot and result may be the same, 2 runs. Outstanding batting by Bisaji. अथर्व एव्हेंजर्स He played calmly and focusedly. संघाच्या कर्णधारांनी ते यायचं आहे. नाणेफेक होईल सामन्याची. And Coastal Fighters going good right now. Next ball by Babaji and attack on and 4 run. Misfield by Vinayak. Sorry, 4 runs. Please try to understand. I am trying first time. And after 5 balls of first over, total score goes to 16 runs, no loss. And I think all runs made by Bisaji. Bisaji is one of the greatest player in the Coastal Fighters. Last ball of the first over, and again ulti shot trying by Bisaji. But this ball was the wide by umpire. Last ball of first over and defense by the Bisaji. And after completion of first over, नाणेफेक score होईल. goes to ती म्हणजे अथर्व 70 run, एव्हेंजर्स विरुद्ध no loss. कोण आहे रे ते तुमचे? सुनील दा. Next नाणेफेक match, करून घ्यायचे सुनील दा. please both captain please come for the toss. Bala नाणेफेक Ba- करून Bala घेतली from तुमचे यतिराज. Atharva Avengers and Ayodhya Warriors captain Shubham. Both are the strongest player. And hopefully match will be the strongest. And who is win the toss? Ayodhya Warriors won the toss and they decided bat first. And the second over, first ball. Second over, bowling by Gitesh. Second ball, ready for the second ball. And
This ball will face Bisaji and try to hit straight and misfield. After misfield, they took 2 runs, and that 2 runs go score 20 runs. Third ball and hit the ball by Bisaji and miss. Drop the catch by Krishna. This is a very important catch missed by Krishna. They missed the chance, and again the same. Again one catch drop by Anku. We show the very poor fielding by champion. Champion scored. Next ball, face 2, and hit the ball by Bisaji, trying to field, and again misfield by who's fielder of champion, and because of that misfield, get 4 runs to Coastal Fighters. 26. The total score right now 26. Kiran sir, don't worry, I am here. The score goes to 26 runs. The reason is most of misfield, and again they hit the ball by Bisaji, and 4 runs. Vinayak Gowde, lots of misfield. We doesn't accepted by this poor fielding. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती म्हणजे बिनबाद 30 धावा, आणि अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 33 धावा जमवायच्या आहेत कोस्टल फायटर्स या संघाला. And the Coastal Fighters plus points, they doesn't miss wicket anyone, so they going good right now. And after 2 overs, score goes to 30 runs, no loss of wicket, and they need 33 runs of 12 balls. And next over, bowler name Vinayak. Vinayak, we need your best performance. You did bat well, so Vinay Gowde, captain of the champion, and now his responsibility is try to good over. First ball, well ball, no connected by bat, well ball by Vinayak. Next ball, and some wide ball. Ready, Big Naik, and hit the ball and chair 6. Outstanding shot by Konto Akshay. Outstanding shot. They need more 236 for धावसंख्या पोचली ती म्हणजे 37 धावा.
आणि अगेन चांगला इट्स असा द सेम फटका. बॉल. एक धाव निश्चित आणि ते 2 धावा. 2 धावा निघाल्या आहेत. हिंदी. अगली गेंद लेकर विनायक एंड विकेट. बहुत ही अच्छा बॉल डाला था विनायक ने, यॉर्क बॉल. और 39. पवेलियन लौटते हुए नेक्स्ट बैट्समैन काशी. देखते हैं काशी अपने बैट से क्या कमाल दिखाते हैं. हा सामना जिंकण्यासाठी कोस्टल फायटर्स या संघाला अजूनही 8 चेंडू आणि 24 धावा 8 चेंडू आणि 24 धावा जमवायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी कोस्टल फायटर्स संघाला बहुत ही Strike अच्छी batsman गेंदबाजी काशी विनायक की तरफ से. सामना करेल. अगला बॉल विनायक. विनायक काशी तैयार और स्टेप आउट करके खेलने का प्रयास, लेकिन कुछ समझ में नहीं आए उनकी गेंद और 1 रन. अंपायर का इशारा लेग बाय. बिसाजी तयार. 7 चेंडू आणि 23 धावा. तिसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल खेळण्यासाठी बिसाजी तयार. थोडस फटकेबाजीची गरज. आणि हा रिव्हर्स शॉट खेळण्याच्या प्रयत्नात रनआउट. तिसऱ्या ओव्हरीच्या शेवटच्या बॉलमध्ये नो रन, रनआउट. काशीनाथ 23. 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज. चमत्काराच्या अपेक्षा. कोस्टल फायटर्सला बिसाजीकडून 6 बॉलात 23 धावा येतील अशी अपेक्षा आहे. खास मुंबईवरून आलेला आहे अंकितेश लीग खेळण्यासाठी. आता बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय अंकितेश. आपल्या संघासाठी विजय मिळवून देतोय काय. सामना करेल तो म्हणजे विसाजी अंकितेश याच्या गोलंदाजीचा. बॅट्समन एका षटकामध्ये 23 धावा जमवायच्या आहेत. अंकितेश आपला पहिला बॉल शेवटच्या षटकाचा घेऊन येत आहे. सामना करेल बिसाजी. थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस. फर्स्ट बॉल आणि हा नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल आणि फ्री हिट. आणि इथं चांगली अशी संधी आहे विसाजी याला. काय होऊ शकतं, दोन्हीकडे सामना झुकू शकतोय. मोठा फटका खेळण्याची संधी आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा तयार अंकुर आपला पहिला बॉल घेऊन.
आणि हा पुन्हा खराब असा बॉल व्हाईट आणि मला वाटते फ्री हिट कंटिन्यू. अंकितेश खरं तर प्रेशर हँडल करतोय असं दिसतंय. फलंदाजावर प्रेशर आहे असं जाणवत होतं, पण आता असं दिसून येते की बॉलरही तितकाच प्रेशरमध्ये आहे. पुढचा बॉल आणि हा उचलून मारलेला फटका, चांगलीच फिल्डिंग म्हणावी लागेल. चांगलंच क्षेत्ररक्षण. 2 धावा निघालायत. 5 चेंडू आणि 19 धावा. 5 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी बिसाजी तयार आणि हा उचलून चांगला मारलेला असा फटका. मला वाटतंय चेंडू गेलाय. सॉरी, 1 बाउन्स 4 धावांसाठी. चांगला असा फटका भिसाजी याचा. तरी अजूनही 4 चेंडू आणि 15 धावा. आणि भिसाजी याची चांगली अशी खेळी मैदानात दिसून येते. 14 चेंडू आणि 33 धावांवर खेळत आहे भिसाजी. पुढील चेंडू घेऊन अंकितेश. सामना करेल भिसाजी. आणि ते चांगला असा चेंडू, निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू आणि 15 धावा. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. बघूया. 3 चेंडू आणि 15 धावा. चांगला असा चेंडू अंकित, ज्याचा 1 धाव निश्चित मिळू शकते. आणि इथं मिस फिल्डिंग. 2 धावा. 2 चेंडू आणि 13 धावा. चांगली अशी गोलंदाजी अंकितेजाची. पहिला चेंडू नो वाईट, पण चांगलं असं कमबॅक केलाय अंकितेशाने. फुलटॉस चेंडू. 1 धाव निश्चित मिळू शकते. आणि हा सामना पूर्णपणे झुकलाय तो म्हणजे चॅम्पियन स्क्वॉड या बाजूने हा पूर्ण सामना झुकलेला आहे. चांगली अशी गोलंदाजी. विकेट. भिसाजी यांची वैयक्तिक खेळी. 17 चेंडू आणि 36 धावा. पण आपल्या संघासाठी विजय करू शकले नाहीत. पण चांगली अशी खेळी केली आहे भिसाजी याने. 17 चेंडू मध्ये 36 धावांचं योगदान दिलंय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द